नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत 10,000 रुपये। काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आणि कृषी मंत्री यांनी जाहीर केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती गुरुवारी दुपारी एकूण 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। एकंदरीत सविस्तररित्या बातमी जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कृषी मंत्री धनंजय मुंडे जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी जाहीर केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा होणार आहेत। एकंदरीत हे कशाचे पैसे आहेत ते सविस्तररित्या माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तसेच शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा, तर एकंदरीत महत्त्वाची अपडेट मिळत आहे की डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा होणार आहेत। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे जे 10,000 रुपये ते 10,000 रुपये त्यांना त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, हे जे अनुदान आहे ते येत्या 26 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, हे जे पैसे आहेत हे पैसे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे पैसे आहेत हे पैशाचे उद्घाटन कार्यक्रमाद्वारे हे पैसे शेतकऱ्यांच्या थेट डीबीटी म्हणजेच आधार संलग्न बँकेमध्ये, आधारला जी काही बँक लिंक असेल त्याच्यामध्ये टाकण्यात येतील। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, एकंदरीत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक असणं आता गरजेचं झालेलं आहे। त्यामुळे अद्यापही आधारला जर बँक लिंक नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या कशा पद्धतीने तुमचं जे यादीमध्ये नाव आहे का नाही ते कसे तपासायचं, तर आता आपण एकंदरीत शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कापूस आणि सोयाबीन उत्पादक जे तुम्ही लागवड केलेली होती त्यांचे पैसे जे आहेत ते कापूस आणि सोयाबीनचे मिळणार का नाही आता कसं तपासायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर अधिकृत वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देतो, तिथून जाऊन तुम्ही तपासू शकता। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, तुम्ही आल्याच्या नंतर त्या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला 3 पर्याय दिसतील। एक म्हणजे लॉग इन करा, दुसरं म्हणजे वितरण स्थिती आणि तिसरं म्हणजे शेतकरी शोध, असे 3 जे आहेत। रिपीट करतो पहा, एक लॉग इन, दुसरा वितरण स्थिती आणि तिसरा म्हणजे शेतकरी शोध। अशा पद्धतीने तुम्हाला 3 जे ऑप्शन आहेत तिन्ही ऑप्शन दिसून जातील। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता इथं दिसेल 2023 खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक प्रमुख अर्थ, अशा प्रकारे तुम्हाला दिसेल। आणि ते दिसल्याच्या नंतर तुम्हाला काहीच नाही, सोपं आहे। एकंदरीत सोप्या पद्धतीने सांगतो, एकंदरीत आपण शेतकरी शोध आहे याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। तीच वेबसाईट आहे पण दुसरी वेबसाईटवर पुढे जासाल तुम्ही तर आपला जो आधार नंबर आहे, समजा माझा आधार नंबर आहे 35 99 25 53 60 असा अंदाजे आपला आधार क्रमांक आहे। इथं आधार क्रमांक टाकायचा आहे आणि समजा इथं कॅप्चा असेल, थोडा साईडवर प्रॉब्लेम असल्यामुळे कॅप्चा दिसत नाही, इथं ABCD असा कॅप्चा असेल किंवा XYZ असा कॅप्चा असेल, इथं टाकायचा XYZ कॅप्चा टाकल्याच्या नंतर खाली एक ऑप्शन आहे, आपण ऑप्शन पाहू शकता। हे पहा, हे गेट डाटा जे आहे, गेट आधार OTP। पण एक महत्त्वाचं म्हणजे काय शेतकरी मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही याच्यामध्ये नाव पाहू शकता। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं आहे पहा, एकंदरीत महत्त्वाचं आहे की गेट आधार OTP जे आहे ते तुम्ही वर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर पुढं असा इंटरफेस दिसेल की तुमचं राज्य निवडायचं आहे। तसेच दुसरं म्हणजे तुम्हाला तुमचा जिल्हा झाल्याच्या नंतर तालुका झाल्याच्या नंतर तुमचं गाव आणि तुमची जी यादी आहे ती यादी तुम्हाला दिसून जाईल। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, इतक्या सोप्या पद्धतीने तुमचं नाव तुम्ही शोधू शकता। एकंदरीत ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी कापूस आणि उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे।